महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। महाड तालुक्यातील मौजे असनपोई गावच्या हद्दीत प्रिव्ही स्पेशालिटी कंपनी बाहेर दारूच्या वादातून एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यात लोखंडी पाईपाने हल्ला केल्याची घटना घडली आहे। प्रसंजित शांतीदास, वय वर्ष 27, सध्या राहणार महाड MIDC प्रिव्ही स्पेशालिटी कंपनी, मूळ राहणार पश्चिम बंगाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून मिथिलेश जवाहर सिंग, वय वर्ष 25, सध्या राहणार महाड MIDC प्रिव्ही स्पेशालिटी कंपनी, मूळ राहणार बिहार असे आरोपीचे नाव असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास फिर्यादी बिरबल नगीना यादव या आरोपी आणि जखमी असे तिघेजण एकत्र जेवण करीत असताना दारू वाटण्याच्या वादातून आरोपी याने रागाच्या भरात केलेले जेवण रूमच्या बाहेर फेकून दिले। यावरून जखमी आणि आरोपी या दोघांमध्ये भांडण सुरू झाले। यानंतर आरोपी याने त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून लोखंडी पाईप घेऊन जखमी याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर जोरदार फटके मारून त्याला गंभीर जखमी केले। जखमी याला प्रथम उपचार करता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते, परंतु जखम गंभीर असल्यामुळे अधिक उपचार करता मुंबई येथे हलविण्यात आले आहे। महाड MIDC पोलीस ठाणे येथे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड।